म्हणजे सातारा आयटी पार्क या सातारा MIDC ला हँड ओव्हर केलेला आहे. मित्रांनो, आज ओपन पिच डे होता सातारा एडिशन. म्हणजेच तुमच्या काही बिझनेस आयडिया असतील, स्टार्टअप आयडिया असतील, तर ते पिच करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला सातारमध्ये. डेटा अनालिटिक्सचा यूज करून सातारा आणि सातारा परिसरातील प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो ही आयडिया मी प्रेझेंट केलेली. त्या प्रोग्राममध्ये आपल्या जिल्हा नियोजन समितीचे काही अधिकारी होते, त्यानंतर कृषी अधिकारी होते. तर त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बिझनेससाठी कोणते कोणते ऑप्शन असतात, सरकारी स्कीम्स असतात, याबद्दलची माहिती सांगितली. कॉम्पिटिशनचा विनर सिद्धिविनायक कृष्णा कॉलेजचा आपल्या बरोबर आहे. यंग नेक्स्ट विनर झालेले फ्रेंड झालेला आहे. आता याची स्टार्टअप आयडिया सिलेक्ट झालेली आहे नेक्स्ट राऊंड साठी. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन प्रथम महेश्वरी. आता जो आयडिया पिच केलेला आहे, आम्ही तुम्हाला तुमचा पार्टनर फाइंड आउट करण्यामध्ये हेल्प करतो. ते तर चुकू नका, पार्टनर म्हणजे फ्लॅट पार्टनर, फ्लॅटमेट. सिंपल वर्ड्स मध्ये हिंज बनवतोय तेही फ्लॅटमेट शोधण्यासाठी. आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला जी समजली त्या अधिकाऱ्यांकडून ती म्हणजे सातारा आयटी पार्क. सातारा आयटी पार्क होणार आहे, त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. नागेवाडी आणि कोडोली या ठिकाणी ते प्रस्तावित आहे आणि त्याचं एक्झिक्युशनचं काम हे सातारा MIDC ला हँड ओव्हर केलेलं आहे. आणि डेटा अनालिटिक्सचा रिअल वर्ल्ड प्रोजेक्टची रील व्हायरल केल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक आभार. डेटा रिलेटेड इन्फॉर्मेशन, असेच AI रिलेटेड इन्फॉर्मेशन साठी या पेजला फॉलो करून ठेवा. टिल देन सायनिंग ऑफ.